मित्रांनो, तुम्हाला सुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मार्केटमध्ये असणाऱ्या इतक्या सर्व ब्रोकर्सपैकी सर्वात चांगला आणि सुरक्षित ब्रोकर सिलेक्ट करण्यामध्ये कन्फ्युजन होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे आता लगेचच या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म यूज केला जातो त्याला क्रिप्टो एक्सचेंज म्हणतात. राईट नाव क्रिप्टो मार्केटमध्ये दोन प्रकारचे क्रिप्टो एक्सचेंजेस आहेत. पहिला आहे सेंट्रलाइज क्रिप्टो एक्सचेंज आणि दुसरा आहे डिसेंट्रलाइज क्रिप्टो एक्सचेंज. डिसेंट्रलाइज क्रिप्टो एक्सचेंजला आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया आणि सेंट्रलाइज क्रिप्टो एक्सचेंज बद्दल बोलूया. सेंट्रलाइज क्रिप्टो एक्सचेंज मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, इंडियन क्रिप्टो एक्सचेंज आणि इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज. इंडियन आणि इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज मध्ये अकाउंट सुरू करण्यासाठी केवायसी करावी लागते. पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या मदतीने तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. क्रिप्टो एक्सचेंजचे अकाउंट सुरू करायला किंवा मेंटेनन्ससाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. इंडियन क्रिप्टो एक्सचेंज मध्ये तुम्ही भारतीय रुपयांमध्ये ट्रेडिंग करू शकता, पण इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी USDT किंवा USDC सारख्या स्टेबल कॉइनची गरज असते. इंडियन क्रिप्टो एक्सचेंज मध्ये तुम्ही बँकेतून पैसे डिपॉझिट करू शकता, पण इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज मध्ये P2P ट्रेडिंग करून पैसे डिपॉझिट करावे लागतात. जर तुम्हाला क्रिप्टो मार्केटमधील सर्वात बेस्ट आणि भारत सरकारच्या FIU डिपार्टमेंट सोबत रजिस्टर्ड असणाऱ्या इंडियन आणि इंटरनॅशनल दोन्ही क्रिप्टो एक्सचेंजेसची लिस्ट हवी असेल तर व्हिडिओच्या खाली LIST लिस्ट म्हणून कमेंट करा. सर्व एक्सचेंजेसची लिस्ट तुम्हाला मेसेज केली जाईल, पण त्याआधी क्रिप्टो क्रांती चॅनलला फॉलो करायला विसरू नका.